वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, लिपिक टंकलेखक 2024 करता पसंतीक्रम देणं सुरू आहे आणि ही प्रोसिजर 20 एप्रिल पर्यंत तुम्हाला पूर्ण करायची आहे. या जाहिरातीकरता आता 60 प्राधिकरणं आहेत. 60 प्राधिकरणामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे आहेत, तिथं तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता. एम-पी-एस-सीच्या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये प्रेफरन्स हा ऑप्शन दिलेला आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस दिसेल. इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओ-टी-पी आल्यानंतर व्हेरिफाय करून तुम्हाला एक इंटरफेस दिसेल. तो इंटरफेस असा असेल. हा इंटरफेस 1 मार्च 2025 रोजी आपण 2023च्या जाहिरातीकरता हा असा व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यामध्ये असा इंटरफेस दिसतोय. म्हणजे ओ-टी-पी टाकल्यानंतर व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. हे कशासाठी दाखवतोय? तर आता माझ्याकडे 2024 करता लॉगिन आयडी, पासवर्ड, मोबाईल नंबर असा नाही. म्हणून मला हा प्रेफरन्स असाच असेल. तर हे प्रेफरन्स देण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टीचं प्रिपरेशन करावं लागणार आहे स्वतः आणि ह्या गोष्टी अशा केल्या तुम्ही, तर लगेच तुमचे प्रेफरन्स देऊन होणार आहेत. अन्यथा तुम्हाला दिवस-दिवस ह्या गोष्टीसाठी लागू शकतो. त्यामुळं काय करायचं आहे, या इंटरफेसपर्यंत तुम्ही यायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर ओ-टी-पी नंबर टाकून तुम्ही इथपर्यंत यायचं आहे आणि पहिल्यांदा सुरुवातीला प्रेफरन्स वगैरे काही न देता ह्या सगळ्या गोष्टींचा एक तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तुमच्या वेबसाईटला जा. वेबसाईटला गेल्यानंतर तुमचा नंबर टाका आणि सगळ्या गोष्टी आता जेवढी प्राधिकरणं असतील 24च्या जाहिरातीला, त्याचे हे नंबर्स, हे प्राधिकरणं, ह्याची लिस्ट स्क्रीनशॉट करून ओळीनं 1 ते 60 असतील किंवा यापेक्षा अजून काही असतील, ती सगळी प्राधिकरणं तुमच्याकडे लिहून घ्या. म्हणजेच ह्याची प्रिंट काढा. प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला अशी प्राधिकरणं दिसतील आणि ही प्राधिकरणं तुमच्या जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या क्रमांकाला असतील. आता तुम्ही जाहिरात घेतली आणि तुम्ही जर असं गृहीत धरून चालला, की मंत्रालय 1 नंबरला दिसतंय, म्हणून मंत्रालयाच्या ठिकाणी मी 5 नंबर दिलाय आणि नंतर मला सहसंचालक नाशिक कोषागारे 1 नंबरला द्यायचं होतं आणि ही लिस्ट घेतली आणि तुम्ही इथली लिस्ट घेतली. म्हणजे या या स्टेपच्या पुढची स्टेप केल्यानंतर ही स्टेप येणार आहे, जी की मी YouTubeवर दाखवतोय. परंतु इथं तुम्हाला 1 नंबरला वेगळंच प्राधिकरण दिसणार आहे. त्यामुळं पहिल्यांदा आधी तुम्हाला या इंटरफेसचा स्क्रीनशॉट करून त्याची प्रिंट काढून घ्या आणि नंतर तुमच्या जाहिरातीमध्ये जा. जाहिरातीमध्ये गेल्यानंतर काय होईल, जाहिरातीमधली नावं ही मराठीमध्ये आहेत आणि इंटरफेसवर गेल्यानंतर तिथल्या प्रत्यक्ष प्रेफरन्स द्यायच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये नावं दिसतील. तर ही तुम्ही आधी समजून घ्या आणि सहसंचालक लेखा व कोषागारी पुणे विभाग आहे समजा 5.3.2 ला 29 पद आहेत आणि तुम्हाला इथं प्रेफरन्स 1 नंबर द्यायचा आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, असा इंटरफेस ह्याची जी प्रिंट काढली तुम्ही, त्याच्यावर ते शोधावं लागेल. किती नंबरला आहे? चला 11 नंबरला आहे समजून चला. तर 11 नंबरच्या पुढं तुम्हाला इथं 1 नंबर देऊन ठेवायचा आहे तुमच्या त्या हार्ड कॉपीवर. आणि नंतर तशाच पद्धतीनं तुम्ही दुसरं एखादं प्राधिकरण घ्यायचं आहे. नाशिक झालं, आता पुणे झालं, नाशिक घ्यायचं आहे. नाशिकला 2 नंबर द्यायचा आहे. तर तुमच्या त्या प्रिंटवर ते नाशिक आणि पुणे हे वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतं. तर त्याचा क्रमांक त्याच्या समोर देऊन ठेवायचा आहे. म्हणजे नाशिकच्या समोर 2, पुण्याच्या समोर 1 अशा पद्धतीनं ही तुमची हार्ड कॉपी हातात घ्यायची आहे. आणि हा जो व्हिडिओ तुम्ही पाहाल 1 मार्च 2025 चा महास्पर्धा YouTube चॅनलवर आहे. तो तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या संपूर्ण चित्र लक्षात येईल, की कशा पद्धतीने प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि ही किती सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. कारण तुम्ही काय करता, एखादं प्राधिकरण निवडता, त्याच्यासमोर मग किती नंबर द्यायचा आहे मला, मग ते शोधत बसता तिकडं तुमच्या लिस्टमध्ये किंवा इकडं लिस्टमध्ये मराठी नाव असतं, इकडल्या लिस्टमध्ये इंग्लिश नाव असतं, ते सापडत नाही. त्यामुळं पहिल्यांदा प्रिंट करून घ्या. त्यानंतर ही प्राधिकरणाची मराठी नावं, इंग्लिश नावं यातला मेळ घाला. नंतर तुम्हाला कोणत्या ठिकाणी पसंतीक्रम पहिल्यांदा द्यायचा आहे, ते ठरवा आणि हे ठरवत असताना पसंतीक्रम कसा द्यायचा, हे ठरवत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आता जागा बघायच्या नाहीत. आता जागा बघायची वेळ संपलेली आहे. म्हणजे जागा बघायची आता वेळ आहे का? तर नाही. नंतर प्राधिकरण कसं निवडायचं? कोणतं निवडायचं? ह्याचा यापूर्वी सुद्धा महास्पर्धा YouTube चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ आहेत, जुने पण बघा. तर त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला निश्चितपणे होईल. कारण त्यामध्ये सगळेच विभाग होते. पूर्वी 7,000 जागा होत्या. त्यामध्ये 24 विभाग होते आणि त्या 24 विभागामधले आता तुम्हाला हे आता काय 8-10 विभाग असतील ते आहेत. म्हणजे ह्या 24 मध्ये हे 8-10 इन्क्लूड आहेतच. त्यामुळं प्रत्येक विभागाबद्दल थोडी-थोडी माहिती वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे. त्यामुळे आता जागा बघायची नाही. कारण जागा असो नसो, तुम्ही तो प्रेफरन्स कुठेही द्या. तुमची जागा असेल तरच सिलेक्शन होईल, नसेल तर तुमचा विचार होणार नाही. त्यामुळे प्रेफरन्स जागा एखाद्या प्राधिकरणाला जागा 0 असते, तरीही प्रेफरन्स देता येतोय ना, तरी द्या. मग तो 1 नंबरला द्या किंवा 60 नंबरला द्या, काही फरक पडणार नाही. आता प्राधिकरण आणि प्रेफरन्स देण्याची की पॉइंट्स काय आहेत, पॅरामीटर्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आधी डिसाईड करा. प्रमोशन असेल, तुमच्या गावाजवळ आहे का? किंवा तुम्हाला येणं-जाणं सोयीस्कर आहे का? किंवा तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी करायची नाही. मग तुम्हाला शहर लिपिक संवर्ग जो आहे डी ऑफिसचा, तो तुम्हाला नको असेल, तर तुम्ही शेवटी ठेवा. तुम्हाला एक्साईज पाहिजे का? तर एक्साईज पहिल्यांदा घ्या. लेखा व कोषागार संधी आहे का? कोर्टाच्या रिलेटेड आहेत का? पी-डब्ल्यू-डी आहे का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय आवडतंय हे पहिल्यांदा डिसाईड करा आणि डिसाईड केल्यानंतर मग त्या लिस्टनुसार तुम्ही प्रेफरन्स द्या. मग प्रेफरन्स देत असताना तुम्हाला सांगितलं, की ती लिस्ट कशी असेल, तर ती लिस्ट समजून चला अशी आपण एक डिझाइन केली इंग्लिशमध्ये. तर ह्या लिस्टमध्ये प्रत्येकाच्या समोर तुम्हाला एक स्पेसिफिक नंबर द्यायचा आहे, जो की
तुम्हाला ते प्राधिकरण किती प्रायोरिटीचं वाटतंय. समजून चला की तुमच्या लिस्टमध्ये हे एखादं मंत्रालय 1 नंबरला द्यावंसं वाटतंय. ते 4 नंबरला आहे भलं लिस्टमध्ये. तुम्हाला 1 नंबर द्यावासा वाटतो, तर त्याला 1 नंबर देऊन ठेवा. नंतर लोकायुक्त मुंबई तुम्हाला 2 वाटतंय, तर 2 द्या. आणि नंतर परत ना कुठेतरी खाली एखादं डिपार्टमेंट असेल आणि त्याला असं तुम्हाला वाटतंय की कमिशनर मेडिकल एज्युकेशन DMERला 3 नंबर द्यायचा आहे, 3 द्या. मग काय होईल, तुमची एक अशी लिस्ट तयार होईल, की ही लिस्ट तुमची वेबसाईटवर जी दिसणार आहे, त्या पद्धतीनं लिस्ट असेल आणि त्याचे क्रमांक असे वेगवेगळे असतील. त्यामुळे काय होईल, तुम्ही पहिल्यांदा तिथला जो प्रेफरन्स आहे द्यायचा, तो ऑटोमॅटिकली सिलेक्ट करायचा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की विभागाच्या समोर जायचं प्राधिकरणाच्या, सिलेक्ट प्रेफरन्स करायचं आणि जो नंबर त्या प्रेफरन्सला, त्या प्राधिकरणाला द्यायचा आहे, तो आकडा निवडायचा आणि पुढे जायचं. अशा पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं, तर तुमचे एका 3 ते 4 मिनिटात प्राधिकरणाचे प्रेफरन्स देऊन होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघणं खूप महत्त्वाचं आहे. शिवाय तुम्हाला ही जी प्राधिकरणाची लिस्ट आहे, ती मराठी टू इंग्लिश हे आधी एनालिसिस करा. नंतर तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे, की त्या प्राधिकरणामध्ये जागा आहेत की नाही, हे आता अजिबात बघू नका. तुम्हाला ते सोयीस्कर प्राधिकरण निवडा. जसं की एखाद्याला PWD आवडतं. मग ते मुंबईत असो किंवा मग ते नांदेडला असो किंवा लातूरला असो, काहीही विचार करत नाही तो कॅन्डिडेट. मला PWDला जायचं आहे, तर PWDला मग मुंबई असो, नागपूर असो, कुठेही जाईल तो. परंतु काही उमेदवार काय करतात, तो जिथं राहतो, तो राहतोय सोलापूरचा आहे समजा, सोलापूरचा आहे, मंगळवेढ्याचा आहे. तर तो तो विचार काय करेल, मला एकतर सोलापूर पाहिजे किंवा सातारा पाहिजे किंवा सांगली पाहिजे किंवा तिकडे पलीकडे जाऊन धाराशिव पाहिजे किंवा इकडे जाऊन बीड पाहिजे किंवा पुणे. मग पुण्यात कसा विचार करेल तो, की हे सर्कल त्याला जवळच आहे असं वाटेल. मग त्यामध्ये कोणतीही प्राधिकरण असतील, लेखा व कोशागार असेल, PWD असेल किंवा इतर कोणतीही असतील, लेखा परीक्षाची असतील, कोणतीही असतील, तर तो कॅन्डिडेट विचार करत नाही. त्यासाठी पहिल्यांदा आता प्रायोरिटी काय असली पाहिजे तुमची, की तुमची आवड. तुमची आवड कोणती आहे ते तुम्ही आधी चूज करायचं आहे. जागा किती आहेत, मग माझं सिलेक्शन होईल का? मग जागा कमी आहेत म्हणल्यानंतर होणार नाही किंवा 10 जागा आहेत आणि मग मी ते प्रेफरन्स खूप खाली देतोय, तर मग त्या जागा संपतील का? असं प्रश्न निर्माण करायचे नाहीत आता. तुमची ज्या ठिकाणी पात्रता आहे तिथं तुम्हाला ते मिळणारच आहे. मग तुमच्या पुढे 1000 माणसं प्रेफरन्स देणारे असू द्या आधी. काही फरक पडणार नाही. समजा तुम्ही मंत्रालय सगळ्यात शेवटी दिलंय. सगळ्यात शेवटी दिलंय आणि इतरांनी सगळ्यात आधी 1 नंबरला प्रेफरन्स दिले. मग तुम्हाला जर 280 मार्क आहेत आणि कट ऑफ जर लागलाय समजा 240 आणि तुमच्या पुढे फक्त 3च मुलं आहेत आणि जागा आहेत 10 आणि तुम्ही प्रेफरन्स दिलाय किती 60 नंबरला. तर तुम्हाला हे प्रेफरन्स प्राधिकरण मिळणारच नाही. असं बऱ्याच जणांना वाटतं, की मी ते खूप खाली देतोय. असं नाही. तुमचं ते प्रत्येक प्राधिकरण चेक करत येणार. तुमच्याकडे तशी पात्रता आहे का? पात्रता असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ते मिळत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा कोणत्या प्राधिकरणाला प्रायोरिटी द्यायची ते ठरवा आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो तुम्हाला आता ती जाहिरात बघितल्यानंतर, तर तुम्ही जर तुमच्याकडे चांगली मार्क्स असतील, तर तुम्ही मंत्रालय देऊ शकता. परंतु जर तुम्हाला मंत्रालयात जॉब सिक्युरिटी ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, प्रमोशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु जर तुम्हाला मंत्रालयात राहायचंच नसेल, मुंबईसारख्या एकदम गजबजलेल्या शहरात, तर तुम्ही आधीच विचार करा. नाहीतर उगाच मंत्रालयात प्रेफरन्स दिलाय आणि परत ना मग तुम्ही 6 महिन्यात सोडून जाताय. असं करू नका. तुम्हाला तो प्राधिकरण जे निवडणार आहे, ते तुम्हाला एकदम बेटर असलं पाहिजे, तुम्ही खुश असला पाहिजे, असं प्राधिकरण निवडा. मंत्रालय निवडण्यासाठी प्रायोरिटी सगळ्यात जास्त असते. कारण इथंच फक्त तुम्हाला ASO होता येतं आणि S16 इतकी वेतन श्रेणी आहे आता आणि 8व्या वेतन आयोगानंतर खूप मोठ्या प्रमाणात इथं तुम्हाला वेतन वाढलेलं दिसेल. दुसरी गोष्ट तुम्ही लेखा व कोशागार या डिपार्टमेंटला सुद्धा प्रायोरिटी देऊ शकता. जसं की तिथं सहाय्यक लेखा अधिकारी, लेखा अधिकारी अशा पद्धतीनं चांगलं तुम्हाला काम करायला मिळतं. ट्रेझरीचा भाग आहे तो आणि ट्रेझरीमध्ये काम करत असताना म्हणजे तुमचं सर्व डिपार्टमेंटची बिलं असतील, पगार बिलं असतील किंवा इतर कामांची बिलं असतील, सगळ्या गोष्टी तिथे येतात. वेगवेगळ्या वेबसाईट तुम्हाला शासनाच्या सेवार्थ असेल, बीम्स असेल किंवा ट्रेझरी नेट असेल, अशा वेगवेगळ्या शासनानं जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी बनवलेल्या वेबसाईट आहेत, त्या हाताळता येतात आणि हे RBI असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल, बँका असतील याच्याशी अटॅचमेंट असते. त्यामुळे इथं टेक्निकली ज्याला नॉलेज आहे, इंटरेस्टिंग घेऊन काम करायचं आहे, त्याला खूप चांगलं आहे इथं. आकडेमोड आहे. ह्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील, तर नक्की तुम्ही लेखा व कोशागार याला प्रायोरिटी देऊ शकता. मंत्रालय आहे, त्यानंतर लेखा व कोशागार आहे. PWDला तुम्ही सुद्धा प्रायोरिटी देऊ शकता. पण तुम्ही विचार करा प्रमोशनच्या संधी जरा लेट असतात इथं. त्याचबरोबर इतर डिपार्टमेंट आहेत. समजा एखाद्याला मुंबईमध्येच आहे, होमगार्ड द्यायचा आहे, तर होमगार्ड द्या किंवा लेखालिपिक लेखा व कोशागारीमध्ये अशा पद्धतीची पद असतात. समजा मुंबईमध्ये जर तुम्हाला DG ऑफिसला द्यायचं असेल, तर शहर लिपिक म्हणून इथं संधी आहे. होमगार्ड आहे, नंतर शहर लिपिक आहे, PWD आहे. त्याचबरोबर तुम्हाला मंत्रालय सांगितलं, लेखा व कोशागारी सांगितलं किंवा लोकायुक्त कार्यालय मुंबई आहे, तिथं सुद्धा तुम्हाला ASO होता येतं. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संधी आहेत तुम्हाला. यापुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच उद्या वगैरे. परंतु पहिल्यांदा तुम्ही पहिल्यांदा प्रिपरेशन करून घ्या, की ज्यामुळे तुम्हाला हे नंबर्स देताना काहीही अडचण येणार नाही. तर यासाठी हे पहिल्यांदा अ, तुम्ही
लिस्ट तयार करा, प्रिंट काढा, त्याच्यासमोर नंबर द्या आणि तुम्ही व्यवस्थित नंबर द्या. नंबर दिल्यानंतर 5-10 मिनिटातच ह्या सगळ्या गोष्टी 5 मिनिटाच्या आतच 2-3 मिनिटात ही सगळी प्रोसिजर होऊ शकते. आणि ज्या उमेदवारांना नो प्रेफरन्स द्यायचा आहे, तर नो प्रेफरन्स देण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर प्रत्येक प्राधिकरणाच्या समोर गेल्यानंतर तुम्हाला फक्त प्रेफरन्स निवडावा लागणार आहे, नो प्रेफरन्स म्हणून. कारण बरेच उमेदवार विनंती करतायत, की ज्या उमेदवारांकडे टॅक्स असिस्टंट आहे किंवा इतर पद आहेत, त्यांनी नो प्रेफरन्स करावा. नो प्रेफरन्स केल्यामुळे काय होईल, बऱ्याच उमेदवारांना प्रोव्हिजनल लिस्टमध्ये संधी मिळेल आणि त्यातनं पण काही चुकून उमेदवार राहिले असतील, तर ते ऑप्टिंग आउट करतील. परंतु ज्यांच्याकडे ऑलरेडी एखादी पोस्ट आहे, एकापेक्षा जास्त आहेत, पोस्ट होल्डर आहेत आणि फक्त पोस्टरबाजी करायची आहे म्हणून तुम्हाला जर पद हवं असेल, तर हे चुकीचं आहे. कारण तुम्ही एखादी चांगली गोष्ट करत असाल, तर त्याचं निश्चितपणे रिफ्लेक्शन आपल्याला कधी ना कधी मिळत असतं चांगलं. म्हणजे कसं सेवेच्या बाबतीत बोलायचं तर प्रमोशन असेल, वेळेत मिळणं, तुमची बदली असेल, योग्य ठिकाण असेल, ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह तुम्हाला मिळत असतात. त्यामुळं कोणत्याही गोष्टीचं रिफ्लेक्शन हे चांगलं मिळत असतं, चांगल्या गोष्टीचं. त्यामुळे चांगला विचार करून ह्या नो प्रेफरन्स ऑप्टिंग आउट बद्दल विचार करा पोस्ट होल्डरनी. तर या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा आपल्या महास्पर्धा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.